सध्या शिक्षण क्षेत्रात होणारे बदल ही काळाची गरज आहे आणि यामुळेच संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद कसा व्हावा याविषयी NTV न्यूजच्या माध्यमातून अभिनेता डॉक्टर निलेश साबळे यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे बारामतीचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी. संपूर्ण राज्यात बारामती ह्या नावाचा जसा एक ब्रँड आहे, तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आचार्य अकॅडमी हा एक वेगळा ब्रँड ओळखला जातो. नेट असेल, जे असेल, या विविध क्षेत्रामध्ये यांनी एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आज याच अकॅडमीचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून डॉक्टर निलेश साबळे सर आज या ठिकाणी आहेत. एक समाज प्रबोधनकार आणि एक हास्य विनोद या दृष्टीने त्यांचं महाराष्ट्रात एक अखंड ओळख आहे. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने सर या ठिकाणी उपस्थित होते. सर, आजच्या कार्यक्रमाविषयी आणि एकूणच अकॅडमीचा प्रवास असेल किंवा येणाऱ्या पुढच्या शैक्षणिक धोरणाविषयी ह्या प्रेक्षकांना काय सांगाल, काय गरज आहे? नाही, त्याच्याच विषयी आज पण इकडं बोलणं झालं बराच वेळ. सगळ्या विद्यार्थ्यांना भेटता आलं, त्याचा एक आनंद आहे. आणि आचार्य अकॅडमीशी आता मी निगडीत झालो आहे, त्या कुटुंबाचा एक भाग आहे मी, त्याचा एक वेगळा आनंद आहे मला. त्यामुळे जेव्हा ज्ञानेश्वर सरांनी मला विचारलं होतं की तुम्हाला आवडेल का करायला, मी म्हटलं निश्चित आवडेल. कारण कलाक्षेत्र तिकडे मनोरंजन करणं, लोकांना हसवणं, या सगळ्या गोष्टी आपण करतोच. पण जो यूथ आहे तोही आपला फॅन आहे. ते आपल्याला बघतात, फक्त त्यांनी येऊन आपल्याला म्हणावं की आम्ही तुमचे फॅन आहोत, इथपर्यंतच ते रिलेशन का राहावं असं मला नेहमी वाटतं. तर मी पण वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर असल्या कारणानं, घरात शैक्षणिक वातावरण असल्या कारणानं मला नेहमी वाटायचं की आपण विद्यार्थ्यांशी निगडीत असायला पाहिजे, काहीतरी त्यांच्यासाठी आपल्याला करता आलं पाहिजे. मग आपण काय करू शकतो, तर ही संधी मला आयती चालून आली की त्यामुळे या सगळ्या नवीन पिढीशी मला मधून येऊन इथं संवाद साधता येईल, कधी व्हिडिओच्या माध्यमातून, कधी प्रत्यक्ष भेटून. आणि त्याचा दोन्ही पद्धतीनं फायदा होतो. ज्या गोष्टी काही माझ्याकडे आहेत अभ्यासातल्या म्हणतोय मी, त्या मी त्यांच्याशी शेअर करू शकतो. त्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकूसुद्धा शकतो. कारण प्रत्येक वर्षी नवीन मूल जन्माला येतं आणि ते आणखीन शार्प असतं आपल्यापेक्षा. त्यामुळे नवीन पिढी ही आपल्यापेक्षाही शार्प आहे. त्यांच्याकडे काही गमतीदार अनुभव असू शकतात, ज्याचा मला फायदा होऊ शकतो. मुळात मला संवाद आवडतो. अगदी छोट्यातल्या छोट्या पातळीवर गावातल्या गावात जाऊन, छोट्यातल्या छोट्या घरात जाऊन सुद्धा मला संवाद करायला आवडतं. कारण ही सगळी आपली माणसं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की बारामतीचं नाव तसं भारतात सर्वदूर आहे आणि तिथं आता आचार्य अकॅडमीचं हे एक एवढं मोठं प्रस्थ उभं राहिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी ते फार महत्त्वाचं आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रामधली स्पर्धा हल्ली खूप वाढली आहे आणि मला वाटतं की त्यासाठी त्यांना चांगलं मार्गदर्शनसुद्धा गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन तुम्हाला बऱ्याच मोठमोठ्या गोष्टींना, आव्हानांना तोंड द्यायचं आहे. काहींना परदेशात जायची इच्छा असू शकते, काहींना इथंही आपले व्यवसाय मोठे करायचे आहेत. तर त्यासाठी चांगल्या विद्यार्थ्यांना चांगला मार्ग मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आचार्य अकॅडमी काम करते मला वाटतं. आणि त्या अनुषंगानं आता मला प्रत्येक वेळी ह्या विद्यार्थ्यांना भेटता येईल याचा आनंद आहे. निश्चितपणे एकूण सर, या विद्यार्थ्यांना भेटणं आणि यापुढची शैक्षणिक प्रगती याविषयी आमच्याशी बोललात, आनंद वाटला. NTV न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ओके.